या मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। कोण आहे तिथले संभाव्य आमदार? अगदी इगतपुरी हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा होता वैष्णवी, कारण या मतदारसंघामधले जे आमदार आहेत त्यांनी पक्ष बदल केला होता, त्यामुळे हा मतदारसंघ महत्त्वाचा होता। इगतपुरीमध्ये हिरामण खोसकर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संभाव्य उमेदवार ठरलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपण बघतोय की पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात। काँग्रेसमध्ये होते हिरामण खोसकर आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। त्यांच्यावर क्रॉस वोटिंग केल्याचाही आरोप काँग्रेसने केला होता आणि त्यानंतर काँग्रेसकडून तिकीट मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। परंतु आता हिरामण खोसकर अजित पवार गटाकडून निवडणुकीला उभी राहिले आणि तरी देखील तिथूनही ते विजयी होतील असं दिसतंय। तर लकीभाऊ जाधव, काँग्रेसने लकीभाऊ जाधव यांना उमेदवारी दिली होती आणि लकीभाऊ जाधवांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं शक्यता आहे। या ठिकाणी लकीभाऊ जाधव यांचं जे आव्हान होतं ते हिरामण खोसकरांनी संपुष्टात आणलं असं सध्या तरी म्हणावं लागेल आणि काँग्रेसचा हा गड इगतपुरीमधून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर असतील असं संभाव्य आकडे सांगतायत। त्यामुळे संभाव्य आमदार हिरामण खोसकर आहेत। पक्ष बदल करून सुद्धा हिरामण खोसकर हे आपला गड या ठिकाणी जिंकताना दिसतायत, इगतपुरी जिंकताना दिसतायत। म्हणून जाणून घेऊया की त्यांच्या विजयाची काय कारण आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्याला सांगतायत त्यांच्या विजयाची कारण। अभिजित, इगतपुरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे या मतदारसंघामधल्या आदिवासी बहुल भागामध्ये अगदी गावापर्यंत शेवटच्या आदिवासी पाड्यापर्यंत काँग्रेसचं चिन्ह असलेला पंजा पोहोचलेला आहे। त्यामुळे याचा काहीसा फायदा जो आहे तो नवखे उमेदवार असलेल्या लकी जाधव यांना होताना पाहायला मिळालेला होता। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांनी देखील आपला एकाकी प्रचार या मतदारसंघामध्ये अगदी जोरदारपणे सुरू ठेवलेला होता आणि त्यामुळे निर्मला गावित यांना या मतदारसंघामध्ये किती मतं मिळतात यावरच विजयी उमेदवाराच्या विजयाची गणितं अवलंबून असतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। आणि त्या तुलनेमध्ये हिरामण खोसकर यांनी 5 वर्षामध्ये मतदारसंघात केलेली विकास कामं असतील, आदिवासींच्या प्रश्नांवेळी थेट रस्त्यावर उतरून केलेली आंदोलनं असतील, याचा मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो या निवडणुकीमध्ये हिरामण खोसकर यांना होताना पाहायला मिळाला। सोबतच हिरामण खोसकर यांच्यासमोर काँग्रेसने अगदीच नवखा उमेदवार दिलेला असल्यामुळे त्याचा देखील काही प्रमाणात फायदा हिरामण खोसकर यांना मिळाला। सोबतच हिरामण खोसकर यांचा मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क, अगदी गावागावातल्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली उठबैस याचा मोठ्या प्रमाणात फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये हिरामण खोसकरच पुन्हा एकदा आमदार होतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते।